मला असं वाटतं की आपल्या वयाची गणना ही जन्मापासून करण्यात अर्थ नाही. ज्या क्षणी आपल्या हातामध्ये ज्ञानेश्वरी पडते ना, तिथून मोजायला प्रारंभ करायचा की आपलं वय काय, तिथून मोजायला सुरुवात करा. भले माझी 61 झाली असेल, पण मागच्याच वर्षी रिटायर होताना एकाने मला ज्ञानेश्वरी भेट म्हणून दिली असेल, तर ज्या वेळेला माझी ज्ञानेश्वरी माझ्या हातात पडली मी वाचायला आरंभ केला ना, तर माझं वय 1 वर्षाचं आहे. मी अजून 61ला पोचलो नाही. हातात ज्ञानेश्वरी पडते, तिथून मानवी जीवनाला प्रारंभ होतो. संत वाङ्मयाचा परिसस्पर्श झाल्याशिवाय जीवन मानवी होत नाही. लक्षात ठेवा. दासबोध हातात पडावा, गाथा हातात पडावा, तेव्हा जीवन मानवी त्या उन्नत अवस्थेकडे नेण्याकरता सगळ्यात महत्वाचं साधन संत वाङ्मय असो. आमच्या जीवनाची ध्येय निश्चिती करता यावी, कारण अस्थिर जीवन हे कधीही समाधानाचं माध्यम होत नाही. अस्थिरता समाधानाचं साधन नाही. समाधान हे नेहमी स्थैर्यामध्ये राहतं. समाधान हे नेहमी स्थिर विचारामध्ये राहतं. समाधान हे तुकाराम महाराज म्हणतात, विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. समाधान हे विचारातून उत्पन्न होत असतं, ते कृतीतून उत्पन्न होत नाही. ते मी काय मानतो याच्यावर समाधान उत्पन्न होत नाही. विचार करा. आणि विचार म्हणजे कोणता? असा सामान्य विचार नाही, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाची. सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. ज्ञानेश्वरी बोलते, विचारोनी अहंकार सांडीजे, मग सतीच वस्तू होई जे, आपुलीच स्वस्ती सहजे आपण केली. 6वा अध्याय बघा ज्ञानेश्वरीचा. विचाराशिवाय समाधान नाही.